नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, महिला व बालविकास विभाग अंतर्गत जे संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क हे जे पद आहे याची पदभरती सुरू झालेली आहे. पूर्ण ज्या डिटेल्स आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो ॲज यू कॅन सी हे त्यांचं ऑफिशियल PDF आहे जे की 16 पेजेसचं आहे, पण याच्यामध्ये जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती आपण इथे पाहणार आहोत. तसेच हे जर PDF तुम्हाला पाहिजे असेल आणि हे जर आर्टिकल तुम्हाला डिटेल्समध्ये रीड करायचं असेल जे आपण इथं डिस्कस करू शकत नाही, तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही क्लिक करून रीड करू शकता. तर सर्वात प्रथम आपण पाहूया की या संबंधी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांची वेबसाईट त्यांनी इथं मेन्शन केलेली आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. आता हे जे अर्ज आहेत ते 8 तारखेला सुरू झालेले आहेत, म्हणजे 8 डिसेंबरलाच याचे अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत. ॲज अ रिमाइंडर या व्हिडिओला तुम्ही म्हणू शकता 22/12/2025 पर्यंत, म्हणजे 22 डिसेंबरपर्यंत तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता रात्री 12 वाजेपर्यंत. सो मेक शुअर की तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, तुम्ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल, तर हा फॉर्म तुम्ही 22 तारखेपर्यंत जे आहे ते भरू शकता. आता बघा, मी जे सांगितलं होतं तुम्हाला संवर्ग कोणता, तर संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क 7व्या वेतन आयोगानुसार याची वेतन श्रेणी आहे. याची पदे बघू शकता, एकूण 17 पदे. याच्यामध्ये तुम्ही या व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या प्रवर्गासाठी किती पदे आहेत, जसं सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, प्रत्येक प्रवर्गामध्ये कुणासाठी किती जागा आहेत हे तुम्हाला समजून येईल. तर 17 जागा इथं भरण्यात येत आहेत. शैक्षणिक अर्हता. आता शैक्षणिक अर्हता जी आहे इथं संबंधित दिलेली आहे कोणत्याही विषयातील पदवी, म्हणजे तुम्ही BA असेल, BCom झालेला असेल किंवा तुमचा BScचा कोर्स झालेला असेल, कोणतीही पदवी याच्यासाठी चालते. तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता, पण डिग्री असणं महत्त्वाचं आहे. 7व्या वेतन आयोगानुसार याची वेतन श्रेणी आहे. वयाची मर्यादा पण दिलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्षापेक्षा कमी वय नसावे आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. सो मेक शुअर तुम्ही वयाची अट पूर्ण करत असाल. तसेच मागासवर्गीय उमेदवार म्हणजे SC ST या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षाची अतिरिक्त सूट असते, रिलॅक्सेशन असतं. त्याच्यामुळं जर ओपनसाठी 38 असेल तर आपण इकडे 43 पाहू शकतो. पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे. तसेच ही जी डिटेल आहे तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे आहे ते वाचू शकता. याच्यामध्ये दिव्यांग उमेदवारासाठी 45, माजी उमेदवारांसाठी 45 वर्ष, तसेच मागासवर्गीय उमेदवार जे स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असतील तर त्याच्यामध्ये 82 सन 91 जनगणना कर्मचारी व सन 1954 नंतर निवडणूक कर्मचारी असं दिलेलं आहे. आता परीक्षेचं स्वरूप आपण पाहूया. सोपं आहे. क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता, एज बसत असेल. आता परीक्षेचं स्वरूप पाहू. तर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्याची परीक्षा जी आहे ती कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम म्हणजे CBE होईल. कॉम्प्युटर बेस्ड तुमची परीक्षा घेईल, म्हणजे परीक्षा जी आहे ती कॉम्प्युटरवर होईल. याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा होणार आहे तुमची मराठी व इंग्रजी भाषेमध्ये, म्हणजे ह्या 2 लँग्वेजेसमध्ये तुमची परीक्षा घेतली जाईल. याच्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्न तुम्हाला येतील, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील. 1 प्रश्न 4 पर्याय. प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठेवण्यात येणार आहेत. आता संगणक जी आधारित परीक्षा आहे ती घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रश्नांकरिता प्रत्येकी 50 गुण, याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा असेल. म्हणजे 4 विषय तुमचे अभ्यास असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याच्यावर प्रत्येकी 50-50 प्रश्न, असे 200 मार्काची परीक्षा. इच क्वेश्चन 2 मार्काला. तर म्हणजे 100 क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतील. दिनांक 4 मे 2022 मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी ही एक सूचना दिलेली आहे. किमान 45% गुण प्राप्त करणे, म्हणजे हे पास आउटचे असेल, पण तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स घ्यावे लागतील फॉर मेरिटमध्ये येण्यासाठी. आता ज्यावेळेस तुम्ही समजा हे सामान्य प्रश्न इथं जे दिलेलं आहे, तिसरा पॉईंट तुम्ही बघू शकता. तरतुदीनुसार उक्त नमूद पदांकरिता मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाहीत, म्हणजे याच्यासाठी कोणतंही इंटरव्ह्यू नाही आहे. उमेदवाराची निवड सूची तयार केली जाईल. ही परीक्षा ऑनलाईनच घेतली जाईल. याच्यामध्ये नॉर्मलायझेशन पण आहे, गुणांकन पद्धत. नॉर्मलायझेशनबद्दल माहीत नसेल कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. अदरवाईज जे स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, जसं आपण पाहू शकता तलाठी परीक्षा असते किंवा नॉर्मलायझेशन, आत्ता DMER एक्झाम झालेली आहे, त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन असतं. तर नॉर्मलायझेशन माहीत नसेल तर कॉमेंटमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला सांगेल. तरी नॉर्मलायझेशनची मेथड याच्यामध्ये आहे. चुकीच्या उत्तरासाठी उमेदवाराच्या प्राप्त गुणांमधून कोणतेही गुण वजा, म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाही आहे. आणि बघू शकता खाली पदनाम दिलेलं आहे. ऑनलाईन परीक्षा 200 मार्काची, व्यावसायिक चाचणी 0, एकूण गुण 200 आणि 2 तासाचा वेळही भरपूर आहे. प्रश्नही चांगले आहेत. 4 जे म्हणजे मराठी, इंग्रजी,
हे जे विषय आहेत याच्यावरच परीक्षा आहे. आता फी बघूया. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. 10% सूट आहे त्यांना. आता परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल आहे, लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्या काही कार्यपद्धती वाटी दिलेल्या आहेत. तुम्ही ह्या ऑफिशियली जे PDF आहे त्याच्यावर रीड करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल लिंक, तिथून तुम्ही क्लिक करून जे आहे ते याची बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती पाहू शकता. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी यांच्या ऑफिशियल साईटवर फॉर्म भरावे लागेल. ऑनलाईन परीक्षेच्या वेळी आता प्रवेशपत्रासह खालीलपैकी एक मूळ प्रत तुम्हाला न्यावी लागेल. मग ते तुमचं आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल त्याची प्रत. तर ह्या ज्या नोटिफिकेशन किंवा म्हणू शकता की जे वॉर्निंग्स वगैरे सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत, अटी दिलेल्या आहेत, शर्ती दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला रीड करायच्या आहेत. महिला आरक्षणाबद्दल इथं सांगितलेलं आहे. पण सर्वात महत्त्वाचं 22 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. खूप सोपं आहे. तुमच्याकडे डिग्री कंप्लीट असेल तुमची तर फॉर्म भरू शकता. नो मॅटर वॉट, तुमच्याकडे कोणती डिग्री तुम्ही होल्ड करतात. 200 गुणांची परीक्षा आहे. अतिशय सोपं आहे. 120 जे मिनिट आहे तुम्हाला, म्हणजे 2 तासाचा वेळ दिला जाईल. जर इंटरेस्टेड असाल तर फॉर्म भरू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. तसेच याचा आर्टिकल डिस्क्रिप्शनचे लिंक जे आहे तिथून क्लिक करून वाचू शकता. तसेच हे PDF सुद्धा तिथे तुम्हाला मिळून जाईल. तसेच काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.